नमस्कार मित्रांनो, कोकणचं रायडरमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी चाललो आहे मुंबईला. म्हणजे ह्या स्पॉटला मी जेव्हा इंट्रोडक्शन करतो तेव्हा मी मुंबईला जात असतो. आणि तिकडे तुम्ही विठ्ठल रखुमाईचं मंदिर बघू शकता. आणि इथे आपला सुंदरसा तारामुंबरीचा बंदर आणि ह्या साईडला समुद्र आहे. समुद्र मी तुम्हाला जाताना दाखवतो. आणि तुम्ही आम्हाला बघू शकता, मी पायजामामध्ये आहे सध्या आणि आपली बॅग ठेवले त्याच्यामध्ये सगळं माझं इक्विपमेंट. आणि आता आपण निघालो मुंबईच्या दिशेने. थोडंसं वाईट वाटतंय, पण आय डोंट नो, मला कळत नाही की ह्या मे महिन्यामध्ये थोडं जे गावातल्या वाईब्स असतात त्या थोडं वाटत नव्हत्या. असं थोडं विचित्र वाटत होतं, माहीत नाही. आणि थोडासा असं फील नाही झालं की मी कोकणात आलो असं. पर्यटक लोक हे एवढे जमा झाले आहेत ना, लिटरली जे देवगडचं बीच होतं जे थोडंसं क्राऊडेड असायचं, आज ते खूपच असं जत्रा कशी भरते तसे दर दिवशी भरलेले असते. सध्या आता आपण आहोत तारामुंबरी या ब्रिजवर. हा पहिला ब्रिज नव्हता, तुम्हाला मी आधी पण सांगितलं माझ्या ब्लॉगमध्ये. तेव्हा आम्ही तिथून होडीने इथे यायचो आणि इथून चालत चालत या बागवाडीतून जायचो. आणि हा आपला सुंदरसा समुद्र, अरबी समुद्र, जो आपल्या कोकण किनारपट्टीला लाभलेला आहे. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. मी आता गोप्रो लावीन. गोप्रो मी जास्त वेळ लावू नाही शकत आहे, कारण खूप हा चीन माउंट आहे, यावर लावल्यानंतर खूप असा वेट पडतो, जेणेकरून हा जो पार्ट तुम्ही बघू शकता ना, हा इथे असा जातो. आणि हा जो मानेचा प्रेशर हा इकडे खूप भयंकर प्रेशर पडतो. सध्यासाठी आपण आता निघूया इथून, कारण 9 वाजलेत. माझी झोप पूर्ण झाली नव्हती, त्याच्यामुळे मी झोप कंप्लीट करूनच निघालो. नाही तर सकाळी 7 वाजता निघायचा प्लॅन होता. आणि ही बघा आपली बर्गमॅन छोटीशी. आणि मी जॅकेट घालत नाहीये, तुम्हाला मी सांगायचं विसरलोय. बघा, हे सनस्क्रीन जॅकेट घातलंय, कारण खूप गरमी आहे. आणि ह्या जॅकेटमध्ये भयंकर गरम होतं. तर आपला हा असा सेटअप आहे. मी बॅग इकडे बांधून ठेवली आहे. आणि ह्या आपले कॉर्ड्स तर तुम्हाला माहितीच असतील, बंजी कॉर्ड्स. तर मला पेट्रोल भरताना हे सगळं काढावं लागणार आहे. माझा छोटासा झोला ज्याच्यामध्ये पाण्याचे बॉटल ठेवतो मी. आणि हे दिले पप्पांनी सुकट, हे भावाच्या ऑफिसमध्ये घेऊन जायचं आहे त्याला. आणि सध्यासाठी हँडग्लोव्ज मी इकडे काढून ठेवलेत, कारण मला ऑपरेट करता येणार नाही फुल हँडग्लोव्ज असल्यामुळे. आणि झालं तर हे मी लावत नाहीये होल्डर, ऊन भयंकर पडतंय त्याच्यामुळे गरम होतंय. आपला जो मोबाईल फोन आहे तो खूप गरम होतोय. आणि ही आपली छोटीशी सुंदरशी बर्गमॅन भारीच वाटते यार. एवढीशी पण चुम्मा, एकदम क्लासिकच कायच बीम बोलू. तर चला मित्रांनो, निघूया आता आपल्या पुढच्या प्रवासाला. मी गोप्रो लावायचा ट्राय करतो आता थोडासा, फक्त देवगडपर्यंत लावीन, थोडंसं शूट करेन, त्याच्यानंतर मग मी काढून टाकेन, कारण खूपच हेवी जातो खूपच. आणि मला गॉगल पण घ्यायचा आहे. जो 100चा गॉगल घेतला होता मी, तो कुठेतरी हरवला खेळण्याच्या नादात. आता बघूया पुढे कुठेतरी जर चांगला भेटला तर तिकडे आपण घेऊ तो गॉगल. मागे बॅग असल्यामुळे मी जास्त एक्सटेंड नाही करू शकत आहे, पण हे एवढं एक्सटेंड पण चालेल आपल्याला, हरकत नाही. आणि हे बघा, हे कातळावर बांधलेलं ब्राह्मणदेव मंदिर, बाजूलाच आपल्या सुंदर. जास्त वेळ मी लेफ्टला नाही बघू शकत, कारण समोरून गाड्या राहतात. मी ॲडव्हान्समध्ये गाडी बघून ठेवली होती किती लांब आहे ते, त्याच्यामुळे मग मी लेफ्ट साईडला बघितलं पूर्ण आणि पवन चक्कीचा व्ह्यू कॅप्चर केला. थोड्याच वेळात आपण आता देवगड डेपोला पोहोचू. मला काय माहित काय चूल असते, पण देवगड डेपोला शूट करायचं असतं जाताना नेहमी, कारण लहानपणीच्या आठवणी आहेत देवगड डेपोच्या. सानिका लंच होम, इकडे भयंकर गर्दी असते हल्ली, भयंकर. Yeah, came through flexing cause they know I got the sauce. Got the presence on me, I can't ever take it off. That's why I came country boy stepping. Yeah, I'm country boy stepping. Country boy stepping. Yeah, I'm country boy stepping. Yeah, they can't get like me. Rockin' boots and white tee. Designer on my cuff links, something like a movie. Country boy stepping. Yeah, I'm country boy stepping. Country boy stepping. Yeah, I'm country. नाचणाऱ्या लाटा राणी पाय वाटा ओढ देते अशी मना. कोकणाची माती हळवी गोड नाती सौंदर्याचा तो
मित्रांनो आता आपण आहोत अंबेरी पुलावर. हे बघा अंबेरी पुलाचा व्ह्यू. गोप्रो मी काढून ठेवलाय नेहमीप्रमाणे, कारण खूपच भयंकर जड होतं. आपल्याला काहीतरी करावं लागेल गोप्रोचं काहीतरी जुगाड. पण हे बघा अंबेरी पुलाचा व्ह्यू बघा. मी तुम्हाला वाईड व्ह्यू दाखवतो पूर्ण. व्याव. आणि हा मी थोडासा तेलकट झालाय चेहरा आणि काळपट पण झालाय, कारण खूप ऊन असल्यामुळे थोडासा टॅन होतो चेहऱ्याने. आपण जॅकेट हे मागेच लावलंय त्याच्यामुळे जो हेवीनेस होता जॅकेटचा तो थोडा कमी झालाय, त्याच्यामुळे थोडा स्ट्रगल कमी आहे. आणि हे सन प्रोटेक्शन वाले जॅकेट घातलेलं आहे त्याच्यामुळे उन्हापासून थोडासा वाचतोय. हायवेवर घालावं लागेल कारण सेफ्टी फर्स्ट प्रेफरन्स असतो कधी पण. ढगाचा निळाशार व्ह्यू आहे खतरनाक. आणि थोडंसं ऊन कमी कारण सावली पडले. मला पावसाचा सावट तर वाटत नाहीये, पण ढगांमुळे थोडासा सावली पडली आहे. तर बघा पुढे पाऊस नको पडायला, कारण माझ्याकडे रेनकोट वगैरे काहीच नाहीये सध्या. मित्रांनो आता आपण आहोत दांडे पुलावर. दांडे ब्रिजवर येऊन पोहोचलो आणि ही सुंदरशी होडी बघा इकडे कोणीतरी ठेवली आहे. मस्त बी वाटतं छोटासा. टाइम असं तर खाली जाऊन शूट केलं असतं, पण आता थोड्या वेळात आपल्याला विजयदुर्ग किल्ल्याचा व्ह्यू बघायचा आहे. थोडे पुढे कोपऱ्यावर जाऊन. मित्रांनो आज वातावरण एवढं क्लिअर आहे ना की हा बघा विजयदुर्ग किल्ला एकदम मस्त दिसतं, एकदम भारी दिसतोय. म्हणजे आधी जो आपण काढलं होते व्हिडिओ मागच्या ब्लॉगमध्ये त्याच्यापेक्षा सुंदर दिसतोय. वा वा वा, क्लासिकच. याला म्हणतात व्ह्यू, 100 तोफा व्ह्यू. मित्रांनो तुम्हाला मी विजयदुर्गाचा व्ह्यू दाखवतो. बघा इथूनच आपल्याला खाली जायचं आहे टाप 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 करत. आणि समोरच आपल्या महाराजांचा विजयदुर्ग किल्ला. जास्त पुढे नाही जाऊ शकत, गाडी फसू शकते माझी. हा बघा आपल्या महाराजांचा किल्ला. मित्रांनो आज वातावरण खूपच सुंदर आहे, खूपच क्लीन आहे. त्याच्यामुळे आपल्या महाराजांचा किल्ला एकदम स्वच्छ आणि एकदम क्लीन व्ह्यूमध्ये दिसतोय. तर वातावरण जेव्हा धुरकट असतं, धुसार असं धुळकट असतं, काय बोलतात त्याला, फॉगी टाईप असतं, तेव्हा एकदम असा प्रॉपर व्ह्यू दिसत नाही. पण आज बघा एकदम क्लिअर व्ह्यू दिसतो आपल्याला. समोरच किल्ला आहे. चांगली गोष्ट आहे, आपल्याला इकडनं महाराजांच्या किल्ल्याचा व्ह्यू दिसतो. पण एक दुर्दैवाची गोष्ट आहे, हे बघा ह्या ठिकाणी ना लोकांनी येऊन पूर्ण कचरा केलेला आहे. या बिअरच्या बॉटल्स, प्लास्टिकच्या बॉटल्स, हे सगळं कॅन वगैरे, हे सगळ्या खाया पियाच्या सगळ्या वस्तू, पिशव्या लिटरली लोकांनी इकडे धुडगूस घालून ठेवला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं खरंच पर्यटक व्यवस्थित त्यांना, म्हणजे पर्यटक येतात, तुम्ही येत आहेत, पण जरा भान ठेवा किती हा कचरा आहे बघा, सगळे बॉटल्स आणि हे. आणि समोर आपल्या महाराजांचा किल्ला आहे. नाही काहीतरी तोडगा काढायला पाहिजे पर्यटकांवर, कारण जर असंच चालू राहिलं तर आपल्या कोकणाचं वाटोळं व्हायला टाईम लागणार नाही. कारण हीच खरी गोष्ट आहे सध्या. पण पर्यटक येतात मजा मारायला, पण ह्या गोष्टी ते जे करतात ना त्यांना रिअलाईज होत नाही आहे, ते आमच्या कोकणाची वाट लावतात. तर जरा सांभाळून तुम्ही या. कोकण आपलंच असं आम्ही बोलतो, पण त्याच्यामुळे का तुम्ही हवा तसा कचरा करा असा त्याचा अर्थ होत नाही. आणि हे बघा इथून हे पाणी इथे जातं. हे इकडे चिंगळा पकडतात. ते काका बोलले होते मला लास्ट टाइम, चिंगुळवाले काका. मला असं वाटतंय मला एक रत्नागिरी पोचायला 1 वाजणार आहे मला हमखास, कारण मी खूप थांबतोय, खूपच थांबतोय मी. माझ्या स्वप्नातलो माझं कोकण गाव, म्हणता सोडून माका नको जा. मित्रांनो आपण पोहोचलो आहे जैतापूरच्या पुलावर. आणि जैतापूरच्या पुलावरून हा व्ह्यू बघा किती सुंदर आणि मनमोहक आहे तो. आणि समोरच बघा बंदराचा व्ह्यू बघा, ते सुंदर दिसत आहे. जैतापूर पुलावर तुम्ही येत असाल तर यांच्यापासून सावधान. हे जवळपास तुम्हाला वाटत असेल कोणत्या पाण्याच्या हे पाईप्स आहेत, पण हे वायरी आहेत. ते पण जवळपास 12,000 वोल्टचा करंट फ्लो होत असलेल्या वायर्स आहेत. तर ह्याच्यापासून थोडं सावधान, थोडासा लांब राहा. समजा
चुकून जर कुठे शॉर्ट्स वगैरे झाले तर इकडेच आग लागायची. तर हे माहीत नाही हे असं कसं टाकलं यांनी एकदम ह्याच्यावर. डोंट नो म्हणजे काय खतरा वगैरे असं का बोर्ड पण त्यांनी टाकलेलं नाही की ह्याच्यापासून थोडं लांब राहा म्हणून. त्याच्यामुळे सांगून ठेवतं या वायरिंगपासून थोडं लांब राहा, थोडं काळजी घ्या जेव्हा तुम्ही इकडे याल. बाकी तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता. बघा आपली स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या, आपल्या जीवाची काळजी घ्या आणि व्ह्यू एन्जॉय करा. बघा किती सुंदर मस्त माडांचा व्ह्यू आहे, एकदमच भारी भारी आणि सगळंच भारी भारी आहे. गोप्रो मी इकडेच टाकून ठेवलाय, इकडेच लटकवून ठेवलाय कारण पटकन काढता यावा म्हणून. परत बॅगमध्ये हात टाकाने काढा, त्याच्यापेक्षा पटकन दनादन काढता येईल या झोलीतूनच, म्हणून ते इकडे ठेवून दिलंय. तर चला आता गोप्रो लावूया आणि पुढचा शूट करूया. चला मित्र हो, समोरच बघा एक बोट चालली आहे. इथून तिथपर्यंत आय थिंक मोठे प्रवासी आहेत त्या बोटीमध्ये. पण हा वाला व्ह्यू पण भारी वाटतोय. आयफोनमध्ये कॅप्चर करेपर्यंत बोट निघून जाईल आणि आपल्याला सुद्धा खूप उशीर झाला आहे. आणि मला हे सगळे व्ह्यू मुंबईला जातानाच का दिसतात एवढे भारी भारी व्ह्यू. टायमच मिळत नाही यांना कॅप्चर करायला. एक तर दोन्ही करायचं असतं, आपल्याला टायमवर पोचायचं पण असतं आणि व्ह्यू पण कॅप्चर करायचे असतात. मला मागून गाड्या बघावं लागतात. हा गोप्रोने तुम्हा लोकांना व्ह्यू दाखवायचा म्हणजे ना थोडंसं स्ट्रगल आहे, कारण गाड्या येतात जातात ते बघावं लागतं आणि मी डायरेक्ट बाजूला बघू नाही शकत. गाडी थांबवून मी व्ह्यू कॅप्चर करू शकतो पण रनिंगमध्ये रिस्की होऊन जातं. हे बघा मस्त इकडे घर आणि समोरच क्लासी व्ह्यू. मी थोडासा माझे जे इंग्लिश शब्द आहेत त्यांना मराठीमध्ये कन्वर्ट करायचा ट्राय करतोय. म्हणजे क्लासी झालं, व्ह्यू झाला, हे जे आहेत हे शब्द मी थोडा रिप्लेस करायचा ट्राय करतोय. नजारा, व्ह्यूच्या बदली नजारा, क्लासीच्या बदली अतिउत्तम किंवा भयंकर असं टाकायचा ट्राय करतोय आपल्या फ्लुएंट मराठीसाठी. फ्लुएंट हा शब्द सुद्धा इंग्लिश आहे, सुमधुर मराठीसाठी, काय बोलता सुरळीत मराठीसाठी किती आपल्याला यश मिळत आहे ते बघूया. आणि यशचा थोडा नंतर बघूया. आधी हा व्ह्यू बघा. छोटासा माडांची बाग आहे पण एकदम भारी वाटते. आपल्याला डायरेक्ट गोप्रो ऑन करायचा आहे गावखडी बीचवर. गावखडी लागल्यावर नाही, पावसला मी कसा विसरलो. पावस आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. थोडं तरी का होईना पण पावसचा व्ह्यू रेकॉर्ड करायचा आहे आपल्याला, हे लक्षात ठेवूया आपण.